अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय, कसे आहात? चला, आज ना मी बनवणार एकदम वेगळी डिश जी तुम्ही कधीही बनवली नसाल आणि कधी खाल्ली नसाल. तर अशी वेगळीच डिश आहे चीजी पंपकिन रोल. चला तर आपण लागूया तयारीला. तर बघा, मला ना हा आपल्याला घ्यायचा आहे लाल भोपळा आणि त्याच्या साली काढून टाकायच्या आहेत आणि मग त्याला आपल्याला या जाड किसणी आहे जी मोठी ह्याची आहे दाताची, त्याच्यात आपण किसून घ्यायचंय. चला, हे बघा, या पद्धतीने आता हा किसून घेतलाय. आता हा मी बाउल मध्ये ट्रान्सफर करते. आता ह्याच्यामध्ये आता आपल्याला बरेच जिन्नस टाकायचे. आता ह्या किसामध्ये आपल्याला मसाले घालायचे. किंचित थोडीशी हळद लागेल, काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी, जास्त तिखट असलेली मिरची पावडर. आता ह्याच्यामध्ये मी ना अजून एक प्रकार टाकणार, तो म्हणजे आलं लसूण हिरवी मिरची अशी तयार करून ठेवलेली माझ्याकडे पेस्ट असतेच ती, त्याचा मी वापर करत असते नेहमी. तर हाही एक चटणीचा प्रकार आहे, तो मी त्याच्यात घालणार आहे. ह्याच्याने छान तिखटपणा येईल. मस्तपैकी भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आणि त्याला बाइंडिंग आणायचं, आपल्याला बाइंडिंग आलं पाहिजे, कारण ह्याचे रोल तयार करायचे म्हटल्यावरती मग ह्याच्यामध्ये मी पोहे घ्यायचे आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. तर ते पोहे आपल्याला घालायचे. लागेल तसे घालायचे, मी सगळे घालत नाहीये. आता याला मीठ कालवून घ्यायचं आणि वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लागणार आहे ते डाळीचं पीठ, तेही घालायचे. आधी हे मिक्स करून घ्यायचं नीट. चमचा छोटा आहे, मीठ साधारण 2-2.5 चमचे घालून घ्यायचे. मग खाऊन बघायचं, आपल्याला कमी वाटल्यास पुन्हा घालता येईल. पोहे लागणार आहेत. एवढे सगळे पोहे आपल्याला लागणार आहेत. चला, हे बघा असं मळून झालेलं आहे. मी मगाशी म्हटलं होतं की डाळीचं पीठ लागेल, पण आता मला असं मळल्यावर कळतंय की काही लागणार नाही. छान बाइंडिंग आलेलं आपल्याला, पोह्यानेच छान झालेलं आहे. जर वाटलं तर आपल्याला थोडंसं एक अर्धा चमचा आपल्याला घालावं लागतं, पण आवश्यकता वाटत नाही. व्यवस्थित असं मळलं जाते छान. त्याच्यात फक्त बघायचं आपल्याला मीठ कमी आहे का, मीठ बरोबर आहे का नाही. थोडस कमी आहे. अजून एक साधारण चमचा आपल्याला मीठ लागणार आहे. एक चमचा भरून, छोटा चमचा आहे, त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे मग थोडं थोडं घालावं लागतं. ते मस्त असं बाइंडिंग आपलं छान तयार झालेलं आहे. गोळा असा छान मळला गेला पाहिजे छान व्यवस्थित. आता ह्याचे आपल्याला करायचे ते रोल. आता बघा, ह्याचे रोल बनवायचे तर मग मी म्हटलं होतं चीजी पंपकिन रोल. तर चीजीसाठी आपल्याला लागणार आहे चीज. ते चीजचे असे छोटे छोटे मध्यम आकाराचे असे थोडेसे लांबुडके असे कट करून घेतलेत पीसेस. तर हे आपल्याला पीस मध्ये त्याच्या भरायचे.
हे बघा, ह्या अशा पद्धतीने आपल्याला रोल तयार करायचे. चीज आपला ह्याच्या आतमध्ये राहील. हे झाले छानपैकी रोल तयार. तसे सगळे रोल आधी बनवून घेते. चला, हे बघा, आपले हे रोल असे तयार झालेले. आता ह्याला आपल्याला तळायचंय. तर तळण्यासाठी आधी पहिल्यांदा मला तेल तापवावं लागेल. आणि ह्या रोलला आहे ना डीप फ्राय करायचंय म्हटल्यावरती त्याच्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर थोडासा त्याच्यामध्ये डाळीचं पीठ असं करून त्याची पेस्ट तयार करून घेणार. मग ती त्याच्यात बुडवायची आणि मग क्रम्स मध्ये आपण घोळून ते तळायचे. क्रम्स सुद्धा करताना जे ब्रेडचे करतात ते न करता मी पोळीचा चुरा केलेला आहे. तर आपल्याला पोळीच्या चुऱ्यामध्ये घोळून मग ते तळायचे. एकदम सुंदर क्रिस्पी असे छान बनतात. तर चला पुढे करायला लागूया. आता मी इथे घालणार आहे 1 चमचा डाळीचं पीठ, आणि घालायचे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर सुद्धा साधारण 1-1.5 चमचा घालायचा. आणि ह्याची तयार करायची आपल्याला ती पेस्ट. ह्याच्यात सुद्धा थोडस मी मीठ घालून घेणार आहे. किंचित घालायचं आणि याला पाणी घालून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. पाणी अगदी थोडं थोडं घालायचं. फार अगदी पातळ पेस्ट बनवायची नाही आणि अगदी घट्टही नाही, त्याच्या गुठळ्या होत्या कामाचं नाही. व्यवस्थित छान पेस्ट सारखी तयार झाली पाहिजे. आता ह्याच्यात घोळून आपण हे केलं ना की त्याला ते जे चुरा आहे आपण पोळीचा केलेला किंवा ब्रेड क्रम्स आहेत किंवा रवा आहे, जे काय तुम्ही तुमच्या हिशोबाने काही वापरू शकता. रवाही घालू शकता, लावू शकता, ब्रेड क्रमही लावू शकता. त्याच्यामध्ये घोळलं ना, ह्याच्यामध्ये घोळून आणि ते लावलं की छान व्यवस्थित त्याला ते सगळं लागतं. म्हणून मग ह्याची पेस्ट करणं तेवढी गरजेची असते. हे बघा, ही अशी पेस्ट तयार करून घ्यायची. ही झाली आपली पेस्ट तयार. आता हे बघा, माझ्याकडे उरलेल्या पोळ्या होत्या ना, मग त्याचा असा मी चुरा तयार करून घेतला. शक्यतो मी पोळ्या उरल्या ना की टाकून देत नाही. असा चुरा करून तुम्ही कुठलेही स्नॅक्स पदार्थ त्याच्यात छान करू शकता. नाहीतर फोडणीची पोळी आहे, चट्टा चुरमा आहे, लाडू आहे, अनेक प्रकार होतात उरलेल्या पोळ्यांपासून. तर आज मी ठरवलं की आता आपण क्रमच्या ऐवजी पोळीचा चुरा वापरूया. तर हा चुरा तयार केलेला आहे. चला आता पुढच्या तयारीला लागूया. मला लागणार आहे कढई, आणि ती आपण ठेवायचे तापवायला. त्याच्यात तेल घालायचे.
चला आता आपल्या इथे ना तेल तापतंय, तोपर्यंत मी एक तयार करते ती चटणी झटपट अशी. तर आता मला ह्याच्यात लागणार आहे थोडस तेल. आता ह्या चटणीमध्ये मला लागणार आहे ते थोडस जिरं, आणि असे क्रश करून ठेवलेला लसूण आणि आलं, तर हे दोन्ही घालायचंय. थोडस लसूण आपल्याला परतवून घ्यायचा, म्हणजे त्याच्यातला जो कच्चटपणा आहे तो निघून गेला पाहिजे. थोडा हलका असा रेडिश कलर म्हणजे ब्राऊन कलर थोडासा अगदी आला पाहिजे, अगदी जाळायचं नाही त्याला. आता यात घालायचे ते कढीपत्ता, आणि हे आम्ही पाऊच आणलेले टोमॅटो केचप आहे, ग्रीन चिली सॉस आहे आणि रेड चिली सॉस. तर हे आपल्याला सगळं तिन्ही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय. हे कशी झटपट चटणी छान लागते अगदी. असे स्नॅक्स सारखे पदार्थ आपण खातो त्याला प्रत्येक वेळेला तो टोमॅटो सॉसच खायला कंटाळा येतो, म्हणून मग वेगळ्या तऱ्हेची जरा चटणी केली की मुलांनाही आवडतं, सगळ्यांनाच आवडतं घरात. आता हा टोमॅटो आपला रेड चिली सॉस टाकते. ग्रीन चिली सॉस, आणि टोमॅटो केचप. ते छान मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात लागणार आहे थोडीशी आपल्याला लागेल हळद आणि काश्मीरी मिरची पावडर घालायची, थोडासा रंग चांगला येईल. ही 1 चमचा, किंचित थोडी हळद आणि थोडीशी लाल तिखट, जे तिखट असतं म्हणजे त्यांनी चटणीला थोडासा झणझणीतपणा पाहिजे. आणि थोडीशी घालायचंय ते आपल्याला मीठ. हे मीठ घालायचं. सगळं त्याला जरा परतू द्यायचं छान, थोडस त्याला उकळी आली पाहिजे. आणि आता ह्यात घालायचं आपल्याला पाणी, थोडस पातळ करायचं. आता हे उकळू द्यायचं छान. उकळी आली की छान चटणी याची तयार होते. ही बघा उकळी आली, आपली चटणी तयार झाली आहे. याला आपण झटपट शेजवान चटणी सुद्धा म्हणू शकतो. असं काही नाही की झटकन आपली होणारी आहे. आता यात घालायची ती बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस बंद करायचा. आता आपण ते रोल तळायला घेऊया. तेल आपलं तापलेलं आहेच. आता ही चटणी गार झाली की मस्त लागते अगदी खायला. चला आता आपलं तेल तापलेलं आहे. तर हे रोल आपल्याला एक एक करून तेलात सोडायचे. तर आधी कॉर्नफ्लॉवर मध्ये बुडवून घ्यायचे.
हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला कॉर्नफ्लॉवर मध्ये बुडवून घ्यायचे आणि मग ह्या आपलं पोळीचा चुरा केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला घोळून घ्यायचे. सगळीकडे तो चुरा लागला पाहिजे व्यवस्थित, म्हणजे मग त्याला क्रिस्पीपणा येईल छान. आणि हे अलगद असे तेलात सोडायचे. गॅस अगदी बारीक ठेवायचा, म्हणजे मग तळताना फार पटकन ते लाल होतील व्यवस्थित. आतपर्यंत आपला जो भोपळा आपण वापरलाय तर तोही शिजला गेला पाहिजे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही पण असे रोल बनवून बघा. तर हे बघा, आपले पंपकिन चीज रोल रेडी झालेले आहेत. पोळीचा चुरा लावला कसे क्रिस्पी होतात बघा. आणि आता तुम्हाला मी कापून पण दाखवते आपला चीज कसं आहे ते बघा. आपलं चीज रोल रेडी आहे. तर बघा, तुम्ही पण अशा पद्धतीने. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला, पुन्हा भेटूया आपण. बाय.